मिरज तालुक्यातील बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवारी होणार आहे. माजी मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी भव्य ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. या कार्यक्रमात निमंत्रण पत्रिकेत बेळंकी येथील लोकनियुक्त सरपंच सारिका शिंदे यांनी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यात नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत भाजप नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी लोकनियुक्त सरपंच सारिका शिंदे यांची डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याविषयी बोलण्याची लायकी नाही, मोहन बनखंडे यांच्या सांगण्यावरून ते राजकारण करत असून आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी बेळंकी गावाच्या विकासासाठी 23,76,00,000 निधी दिला आहे. मात्र विनाकारण कोणाच्या तरी सांगण्यावरून सरपंच सारिका शिंदे या आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याविषयी अपशब्द वापरत आहेत. त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा यावेळी भाजप नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे. सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरज विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानं मिरज तालुक्यातील बेळंकी या गावामध्ये 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय हे मंजूर झाले. त्यामध्ये सुरेश भाऊ खाडेंनी वेळोवेळी प्रयत्न करून 15 कोटी ते 16 कोटी रुपये निधी आणला आणि त्या निधीच्या अनुषंगानं एक भव्य दिव्य मिरज पूर्व भागातील गोरगरीब जनतेच्या उपचारासाठी असं चांगलं रुग्णालय तिथं उभं राहिलेलं आहे. आणि त्या रुग्णालयाचं लोकार्पणाचा कार्यक्रम हा उद्या 11 तारखेला या राज्याचे जे आरोग्यमंत्री आहेत आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, तसेच आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ताई, या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील असतील, तसेच सुरेश भाऊ खाडे असतील, या सर्वांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य उद्घाटनाचा लोकार्पणाचा सोहळा उद्या बेळंकीमध्ये आयोजित केलेला आहे. या आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं शासनाचा हा कार्यक्रम असल्यामुळं शासनाच्या पत्रिकेमध्ये बेळंकीच्या विद्यमान सरपंच सारिका शिंदे यांचं नाव शासनातील कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे राहून गेलं असावं, पण सुरेश भाऊ खाडे साहेबांच्या जी काही कार्यक्रमाची पत्रिका होती त्या पत्रिकेमध्ये सारिका शिंदे या बेळंकीच्या लोकनियुक्त सरपंच आहेत, त्यांचं नाव निश्चितपणानं या कार्यक्रम पत्रिकेमध्ये असलेलं मी आपल्याला पुराव्यासहित दाखवतो. पण आज दुपारी या बेळंकीच्या सरपंच सारिका शिंदे यांनी एका न्यूज चॅनलच्या प्रतिनिधी सोबत फोन कॉलवर बोलतानाच रेकॉर्डिंग त्या चॅनलवाल्याने आज प्रसारित केलं आणि त्यामध्ये इतक्या खालच्या भाषेत या सारिका शिंदे यांनी बोललेलं मी ऐकलं की मी सुद्धा सुरेश भाऊ खाडेंचा विरोधक होतो, पण विरोध कशासाठी करायचा त्याला पण काहीतरी कारण लागतं. पण आज सुरेश भाऊ खाडेंचं कर्तृत्व, त्यांनी केलेली कामं, या मतदारसंघाचा केलेला विकास आणि आमच्यामध्ये काही लोकांनी केलेले गैरसमज हे आम्ही क्लिअर झाल्यानंतर आज सुरेश भाऊ खाडेंच्या नेतृत्वाखाली आम्ही आज सोबत काम करतोय. मला वाईट वाटलं की इतक्या खालच्या दर्जाची टीका एखाद्या गावची लोकनियुक्त सरपंच महिला करू शकते याचं मला आश्चर्य वाटलं. सुरेश भाऊ खाडे यांच्यावर बोलण्याची या सारिका शिंदे यांची लायकी सुद्धा नाही, मी स्पष्टपणे सांगतो. कारण सारिका शिंदे यांनी मागील काळात बरेच कारनामे केलेत. जर यांचं वागणं असंच राहिलं तर या सारिका शिंदे यांचे सगळे कारनामे उघड करावे लागतील. मला सांगा, बेळंकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर या लोकनियुक्त सरपंच झाल्या. त्यांना सुरेश भाऊ खाडेंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये एकूण 23,76,50,000 रुपयांचा निधी ह्या बेळंकी गावाच्या विकासासाठी दिलेला आहे. मग मला सांगा, आज इतका मोठ्या प्रमाणात निधी जर एखाद्या सरपंचाच्या निधी मागणीच्या अर्जावर जर सुरेश भाऊ खाडेंनी दिला असेल तर तो निधी देऊन आमच्यावर उपकार केलाय काय? आम्ही तुम्हाला निवडून दिलंय म्हणून निधी दिलाय, अशा पद्धतीची वल्गना तुम्ही करत असाल तर तुम्ही ऐसान फरामोश आहे असं सिद्ध होतंय. दुसरा विषय असा की या सारिका शिंदे यांना
ऑपरेट कोण करतंय ते आम्हाला कळलेलं आहे. जर मोहन वनखंडे खरोखरच मर्द असेल तर अशी नामर्दासारखी कामं करायची या मोहन वनखंडेनं सोडून द्यावी. एखाद्या महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोहन वनखंडेला आमदार व्हायची स्वप्न पूर्ण होणार नाहीत. आयुष्यभर पीएचा पीएच राहणार आहेस, एवढं लक्षात ठेवावं त्यानं. मला या सारिका शिंदेना एक सांगायचं आहे की सुरेश भाऊ खाडे यांच्यावर बोलण्याची तुमची लायकी नाही, तुमची पात्रता नाही. एखादी जी घरंदाज महिला असती, आमची माता भगिनी असती, ती लोकनियुक्त सरपंच असती, तर त्यांनी बोलताना त्यांचा दर्जा घसरला नसता, शब्द मर्यादा सोडली नसती. पण तुम्ही जे बोलला ते शब्द मर्यादा सोडून आणि तुमच्या पात्रतेच्या बाहेरच बोलला. त्यामुळे तुमचा मी निषेध करतो आणि याच्या पुढे तुम्हाला एक आवाहन करतो. सुरेश भाऊ खाडे यांच्यावर बोलताना या वनखंडे सारख्या या बाजार बुडग्यांच्या सुपारीवर जर तुम्ही बोलायला गेला तर याच्या पुढे जशाच तसं उत्तर दिलं जाईल असा स्पष्टपणे इशारा देतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय.